पंढरपूरमध्ये राष्ट्रमाता जिजामाता उद्यानाच्या उद्घाटनावरून वातावरण तापले होते. नगर परिषदेकडून झालेल्या या कार्यक्रमात स्थानिक नगरसेवकांनी विश्वासात न घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नाराज नगरसेवकांनी थेट नगराभियंत्यांना घेरावा घालत जाब विचारला होता. आम्हाला का डावलले, निर्णय कसा घेतला, असे सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला होता. नगर अभियंत्यांनी परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, तरी नगरसेवक आक्रमक भूमिकेत दिसून आले. यावेळी नगरसेवक बनपट्टे, नगरसेवक धोत्रे, नगरसेवक गंगेकर, नगरसेवक जोशी व मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी नगर अभियंता यांना जाब विचारला होता. नगरपालिकेत घेरावा घातल्यानंतर नेमके काय घडले, नगरसेवकांनी काय भूमिका मांडली आणि नगर अभियंत्यांनी काय उत्तर दिले हे आपण पाहूया. तुम्ही आमच्या सोबत आता येऊन तिथं कुरूप लावणार आहे का घेतला? आजचा कार्यक्रम थांबवणार आहे का? अनाधिकृत चालू आहे ती सील करा. तुम्ही आता आमच्यासोबत चला, चला सोबत सील करा. उद्घाटन होऊ द्यायचं नाही. कार्यक्रम तुम्ही सील करा. तुमच्या विभागाचं काम आहे, तुमची जबाबदारी तुम्हाला माहित नाही म्हणजे मग कार्यक्रम कशावर तुम्ही आम्हाला पाठापाठ बघत बसता की तुम्ही? नगराभियंता कोण आहे तुम्ही? नगराभियंता कोण आहे तुम्ही? तुम्हाला माहित नाही तिथं काय चालू आहे? काम थांबवाल, गुन्हा दाखल करायला संबंधित पत्रिका आमचा आम्ही छापली नाही. शासकीय नगर पत्रिका असते. आम्हाला काय सांगितलं नाही तुम्ही? मी नगरसेवक आहे, 30 वर्ष नगरसेवक आहे. आम्ही इथं तुम्हाला विचारायला अधिकार आहे आम्हाला, बरोबर आहे का नाही? तुम्ही काय आपलं काही करायला म्हणजे ही असं चालणार नाही. का दिलं नाही पत्रिका आम्हाला तुम्ही? मी अक्षय प्रताप गंगेकर नगरसेवक आहे. ही तर माहिती आहे ना तुम्हाला? माहित नाही का पत्रिका दिली ना तुम्ही आम्हाला? अहो मला सांगा, तुमची ती हाकी मॅडम आता काय म्हणली की आम्ही पत्रिका कोणती छापलेली नाही. मग ही पत्रिका कोणी छापली? कुणी छापली? आता ही जी पत्रिका ह्यांनी वाटली, कुणी छापली नाही? ज्यांनी छापली त्यावर गुन्हा दाखल करा. डुप्लिकेट पत्रिका छापली म्हणून परस्पर उद्घाटन करते. नगराध्यक्षाला माहित नाही, शिवनला माहित नाही, तुम्हाला माहित नाही, आमची नावं त्यात टाकलेली आहे. रेकॉर्डला नाही म्हणताय तुम्ही. असं कसं याचं उत्तर द्या ना, तर मी लिखित तक्रार करणार. घरपोच झाली का? पत्रिका नगराध्यक्षांनी काढली का? नगराध्यक्षांनी पत्रिका काढली काही? जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. निष्कृत दर्जा झालेल्या पाहिजेचं काम पण तुम्हाला ते माहित नाही. तुम्ही ही पत्रिका छापलेली नाही, याचा अर्थ नगरपालिकेचा ह्या पत्रिकांचा काही संबंध नाही. बरोबर आहे का ताई? तुम्ही बरोबर आहे पत्रिका तुमच्या एक आपल्या नगरपालिकेच्या रेकॉर्डर पत्रिका आहे का? नाही. पत्रकार बांधून तुमच्या लक्षात आलं का? देणाऱ्या माणसापासून त्याचं टेंडर किरण गाडगे म्हटल्यासारखं 5 रुपये, 10 रुपये, 2 रुपये काय पावती असेल ते ठरवून देखभाल झाली पाहिजे. आज ओपन करचाल, उद्या सगळं एखाद्या जर पोरग पडून जर मृत्युमुखी झाला तर त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे का? तुम्ही घेणार आहे का जबाबदारी? एखादं जर काय वाईट घटना घडली तर तिथं एखादा जर लहान लेकरू पडला, आता ही माणूस म्हणते ते घसरपट्टी खाली खडी आहे, जबाबदार तुम्ही येणार आहे का? तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. देखभाल दुरुस्तीचं काम दिलं नाही मग तुम्ही चला बापू तुम्हाला शिवसाहेबांचा फोन आला तर उघडा, आम्ही शिवसाहेबांवर कारवाई. तुम्हाला नगरपालिकेत नगराध्यक्ष नाहीत का? त्यांना तुम्ही विचारत नाही का? पत्रकार परिषदेमध्ये पडेपर्यंत भ्रष्टाचार झालाय, अधिकाऱ्यांवर कारवाई करायची. आज जो कार्यक्रम आहे त्याच्या उद्घाटनाची परवानगी आहे का तुमची? तुम्हाला काही कल्पना आहे का? कल्पना नाही त्याच्याबद्दल. सकाळी कल्पना भेटली होती. तुमच्या परवानगीशिवाय कार्यक्रम घेतलेला आहे तर त्याच्यावर कारवाई होणार काय?
सीओ साहेबांसोबत चर्चा करून सांगतो. कारण ती नगरपालिकेची जागा आहे, ती वैयक्तिक कुणाची जागा नाही. आता जो सगळा विषय झालेला आहे, कार्यालय प्रमुख म्हणून मी सीओ साहेबांसोबत बोलतो. साईनाथ त्याप्रमाणे बर्वेनी नंतर- अनेक वेळा तुम्हाला पत्र दिले भ्रष्टाचार होतोय म्हणून काय कारवाई केली आहे त्याच्यावर काय कोणतं काम बोलतोय? साईनाथ बर्वेनी तुम्हाला अनेक वेळा पत्र दिलेत काय भ्रष्टाचार होतोय म्हणून तुम्ही काय कारवाई केली चौकशी केली का त्या पत्रावर कामाचं नाव काय? बागाच्या हो बागात जसं काम झालेलं आहे एस्टिमेटप्रमाणे, जसं आहे त्याप्रमाणे ते एस्टिमेट काम आहे ते चेक केलेलं आहे, ज्या तक्रार त्याप्रमाणे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी त्यांच्या पार्टीच्या तिथे स्वच्छता अभियान राबवल्यानंतर त्यांना कामं निकृष्ट दर्जाचं झाल्याचं दिसून आलंय. त्याच्यावर तुम्ही ह्या महिन्यामध्ये काय कारवाई केली का? तुमचं म्हणणं असं आहे का की काम क्वालिटीचं गुणवत्तेचं झालेलं आहे? आता त्यांनी ज्या तक्रारी केल्या होत्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी जे सांगितलं होतं तक्रारीच्या अनुषंगाने त्यांचं पाहणी केलेली आहे. जे काही काम खराब झालं होतं डेव्हलप वगैरे जे काही निघालेले होते ते बसून घेतलेले आहे. नाही, खेळणी नवीन बसवायची होती, लॉन बसवायचं होतं, तर खेळणी जुन्या खेळणीला रंग देऊन बसवलंय. नाही, खेळणी- लॉन ऐवजी गवत बसवलेलं ऐका, 4 फूट माती भरायची 1 फूट माती भरलेली आहे. इस्टिमेट वेळोवेळी रिवाईज केलेला आहे. काही आयटम म्हणजे जसं गेट आहे ते गेट त्या 3.5 कोटीमध्ये नसताना त्याच्यासाठी वेगळं टेंडर काढले. 5-5 लाखाची 7 टेंडर काढून नवीन काम त्याच्यामध्ये ऍड केलं, असं झालेलं आहे का त्यांच्या आरोपानुसार? हां, ब्युटिफिकेशनसाठी आपण काम केलेलं आहे, तसे कामं केलेली आहेत त्याप्रमाणे. ते विचारतात उत्तर द्या. एकाच्या बद्दल थांब ना जरा तू. काम ते तू दे विचार.